वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण काही जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला अपलोड झाल्या आहेत आणि काही जिल्ह्यांची माहिती जी आहे आपल्याजवळ आहे, कोणकोणत्या जागा आहेत त्या संदर्भात माहिती बघणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, उदाहरणार्थ समजा डॉक्युमेंट संदर्भात असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, कोणती काळजी घ्यायची प्रिफरन्स संदर्भात, त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची बघा, सगळ्यात अगोदर सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर जी आकडेवारी आहे शिक्षक पद भरतीची, ती जवळपास 22,000 पेक्षा जास्त पदांची पद भरती जी आहे होणार आहे। म्हणजे 22,000 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये अपलोड झालेल्या आहे। आता कालच्या तारखेमध्ये जर बघितलं आपण तर कालची तारीख शेवटची होती जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात। आता जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था आणि आदिवासीच्या आश्रमशाळा यांना मुदत दिली होती कालच्या तारखेमध्ये, शेवटची तारीख होती जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात। आता जाहिराती काय केल्या जात आहेत, जाहिरातींची चाचपणी केल्या जाणार आहे किंवा त्यांना पडताळून बघितलं जाणार आहे। जिथं ज्या काही दुरुस्त्या असतील ते केल्या जातील, कोणकोणत्या विषयानुसार असणार आहे, कोणकोणत्या माध्यमासाठी किती किती जागा आलेल्या आहे, कोणकोणत्या वर्गासाठी आहे, यानुसार त्यांना सॉर्ट आउट केला जाईल आणि त्यानुसार मग सॉर्ट आउट केल्यानंतर पूर्ण जाहिराती उपलब्ध केल्या जातील आणि त्या जाहिराती मग आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला दिसतील। ठीक आहे। आणि त्यानंतरच आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती दिल्या जाणार आहे। पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे लवकरच लवकर उमेदवारांना दिल्या जाईल। आता केव्हाही, म्हणजे जवळपास 4-5 दिवसामध्ये किंवा मग पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध होऊ शकते। ठीक आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही हा लक्षात ठेवा। ठीक आहे। आता पुढची जी गोष्ट आहे ती बघा, आता जर समजा उदाहरणार्थ आपण काही जागांची आकडेवारी जर बघितली तर ती आपण थोडी फास्टमध्ये बघूया, कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या जागा आहेत ज्या पवित्र पोर्टलला आलेल्या आहे। ठीक आहे। पहिला जो जिल्हा आहे तो आहे नाशिक। आता नाशिकच्या जागा किती आहेत तर नाशिकच्या जवळपास 1,000च्या आसपास जागा आहे। म्हणजे हा जिल्हा जो आहे तो खूप महत्त्वाचा जिल्हा आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हॅकन्सी आहेत जिल्हा परिषदेच्या 1 ते 8च्या। नंतर आहे यवतमाळ। यवतमाळच्या व्हॅकन्सीज जवळपास 700च्या आसपास व्हॅकन्सीज ज्या आहेत पवित्र पोर्टलवर आहे। यवतमाळ चांगला जिल्हा आहे, तुम्हाला जर शिक्षक पद भरतीमध्ये निवड करायची असेल तर हा जिल्हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। पुढचा जिल्हा जो आहे तो आहे सोलापूर। सोलापूरमधून अगोदर व्हॅकन्सी येईल किंवा नाही येईल त्या संदर्भात कन्फर्म नव्हतं, पण सोलापूरमधून सुद्धा व्हॅकन्सीज आलेल्या आहेत। जवळपास 400-500 व्हॅकन्सी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामधून यावर्षी येताना दिसत आहेत। आणि इथे प्राथमिक आणि उच्च प्राथमिकसाठी संधी आहे। वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी चांगल्या जागा येतील। पुणे झडपी जे आहे, पुणेमधून झडपीच्या जागा ज्या आहेत जवळपास 593च्या आसपास जागा ज्या आहेत पुणे झडपीच्या आहे। नंतर PCMCच्या जागा ज्या आहेत त्या 170च्या आसपास आहे। अशा प्रकारे पुण्याची सिच्युएशन आहे। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा मग पुण्याच्या झडपीच्या जागा असतील तर त्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला आलेल्या आहे, त्या जागा तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी दिसतील। पुढची जी गोष्ट आहे ती आहे नागपूर जिल्हा परिषदेची। नागपूर जिल्हा परिषदेमधून सुद्धा जवळपास 450च्या आसपास जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत। नागपूर जिल्हा परिषदेची एक अशी विशिष्ट गोष्ट आहे की नपाच्या आणि मनपाच्या जागा सुद्धा ज्या आहेत नागपूरमधून पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याचे समजतंय आणि ती अपडेट तुम्हाला लवकरच जी आहे, तुम्हाला ज्यावेळेस लॉग इन कराल तुम्ही तर तुम्हाला नागपूरच्या काही नपाच्या, मनपाच्या आणि काही जिल्हा परिषदेच्या जागा सुद्धा तुम्हाला दिसतील। पुढची गोष्ट आहे चंद्रपूरची। चंद्रपूरच्या जवळपास 598च्या आसपास व्हॅकन्सीज आहेत आणि जवळपास 500-550च्या आसपास जागा ज्या आहेत चंद्रपूरमधून ज्या आहेत अपलोड झालेल्या आहेत, चंद्रपूर जिल्हा परिषदेत ज्या आहेत त्या। नंतर आहे अमरावती। अमरावतीच्या 520 जागा आहेत वर्ग 1 ते 8 साठी। नंतर त्याच्यामध्ये उर्दूच्या जागा ज्या आहेत त्या आहेत व्हॅकन्सी 80च्या आसपास व्हॅकन्सीज आहेत आणि या पूर्ण जाहिराती सर्व मीडियमसाठी आहे, मराठी मीडियम, उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी। नंतर आहे एक महत्त्वाची गोष्ट आहे की BMCच्या जागा ज्या होत्या, BMCची जाहिरात जी होती ती पवित्र पोर्टलवर आली नव्हती। आता कालच्या तारखेमध्ये ती अपलोड झाली किंवा नाही झाली ते बघावं लागेल आणि ती नंतर तुम्हाला सांगितलं जाईल। पण BMCमध्ये ज्या जागा होत्या त्या BMCमध्ये चांगल्या प्रमाणात जागा आहे, 400-450च्या आसपास BMCच्या जागा होत्या। जर ती जाहिरात आली तर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे BMCच्या जाहिरातीचा। ठीक आहे। पुढची जी गोष्ट आहे ती आहे भंडारा जिल्ह्याची। भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास 550 पदं जे आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहेत अशी माहिती मिळते। त्याच्यापैकी म्हणजे 700 पदं होते, पण 80% पद भरतीनुसार 550 पदं जे आहेत जवळपास पवित्र पोर्टलला आलेली आहेत। पुढची जी गोष्ट आहे ती आहे, आता मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे ती अशी आहे की बघा, जिल्हा परिषदेची जागेंची आकडेवारी जर बघितली आपण तर ती 10-12 हजारच्या आसपास जाणार आहे। जिल्हा परिषदेची, फक्त जिल्हा परिषदेची आकडेवारी 10-12 हजारच्या आसपास जाणार आहे। नंतर मनपा नपाच्या जवळपास 2-3 हजार जागा येतील। नंतर आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा ज्या आहेत ते 1,500-2 हजाराच्या आसपास जागा त्या येतील। नंतर प्रायव्हेट सोसायटी ज्या आहेत त्याच्या 7,000 ते 8,000च्या आसपास जागा येतील। म्हणजे एकूण आकडेवारी जी आहे ती 22,000च्या आसपास आहे। आता एक महत्त्वाचा मुद्दा, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही जर डॉक्युमेंट्स बघितले नसेल तर आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिफरन्स आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती
की तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते बघून ठेवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे प्रिफरन्स, नंतर जागा कुठे कुठे आहे आणि नंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत. तर डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्ही व्यवस्थित बघून ठेवायचे. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना प्रमाणपत्र अपडेट केलं होतं, तर त्यावेळेस जे जे डॉक्युमेंट्स तुम्ही लागले होते किंवा जे जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले होते ते डॉक्युमेंट तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी लागतात. ठीक आहे. तर डॉक्युमेंट संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकता, त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा. ठीक आहे. आता आणि जर काही डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक असेल तर गॅजेट किंवा अफिडेविट काढून घ्या. ठीक आहे. आता काढले तर तरी चालतं. पुढची गोष्ट आहे ती आहे अहिल्यानगरची. 250 वॅकन्सी जवळपास आलेल्या आहेत पवित्र पोर्टलवर. पालघर जिल्ह्याच्या चांगल्या वॅकन्सीज आहेत. 800-900च्या आसपास पालघर जिल्ह्याच्या वॅकन्सीज पवित्र पोर्टलवर आहेत. नंतर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या 500 म्हणजे ठाण्याच्या जागा जर बघितल्या आपण तर 500-550च्या आसपास आहे. गोंदियाच्या चांगल्या जागा आहे 500-600च्या आसपास जवळपास गोंदियाची जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर आहे. नंतर आहे सातारामध्ये 350 जागा आहेत वर्ग 1 ते 8 साठी. नंतर आहे कोल्हापूरमधून सर्वात जास्त जागा आहेत. 1100च्या आसपास जागा होते, पण 80% पद भरतीनुसार ती जाहिरात पवित्र पोर्टलला आलेली आहे. कोल्हापूर झडपी असेल किंवा मग एक नाशिक आहे आणि अजून एक आहे कोणती चंद्रपूर आणि नंतर पुण्याची समजा. ठीक आहे. या जिल्हा परिषदेची जागा आलेली आहे. नंतर आहे रायगडच्या 400+ वॅकन्सीज पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग 4000च्या आसपास जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला आलेल्या आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, आदिवासी विभागाच्या जागा ज्या आहेत जवळपास 1,500-2 हजार जागा ज्या आहेत आदिवासी विभागाच्या आलेल्या आहे. त्याच्यापैकी 1400च्या आसपास वॅकन्सीज जे आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहे आणि त्या 1400-1500च्या आसपास जागा ज्या आहेत आदिवासी विभागाच्या पवित्र पोर्टल आश्रमशाळेच्या जागा ज्या आहेत त्या आल्याचं कळतंय. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे ती आहे गडचिरोलीच्या 800पेक्षा जास्त वॅकन्सीज ज्या आहेत गडचिरोलीमधून यावर्षी फक्त जिल्हा परिषदेचे येताना दिसत आहेत. खाजगीच्या सुद्धा येतील आणि बाकीच्या सुद्धा जागा ज्या आहेत येतील. तर त्या मनानं आपण जर कंपॅरिझन केलं तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये चांगला स्कोप आहे शिक्षक पद भरतीमध्ये पसंती क्रम देण्यासाठी. नंतर आहे आता काही जिल्हा परिषदा अशा होत्या त्यांच्या जाहिराती मध्ये थोडी त्रुटी होती किंवा दुरुस्ती करायची बाकी होती आणि 4-5 जिल्हा परिषदा होत्या त्याच्या संदर्भात थोडीफार इश्यू येत होते. तर त्या जिल्हा परिषदा कोणकोणत्या होत्या, तर एक महत्त्वाची बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वाशिम होती, नंतर लातूर जी होती ती, वाशिम, लातूर, नंतर जालना, नंतर छत्रपती संभाजीनगर आणि नंतर नांदेड. या 4-5 ठिकाणच्या जागा होत्या. नांदेडची आय थिंक आलेली आहे जाहिरात आणि बाकी जालना, छत्रपती संभाजीनगर यांच्यासुद्धा ज्या आहेत कालच्या दिवसामध्ये या दुरुस्ती ज्या करायच्या होत्या त्या झाल्या असतील आणि कधी त्यांच्यात सुद्धा जाहिराती आल्या किंवा नाही आल्या ते बघावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ती अपडेट कळवली जाईल. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे ती आहे वर्ध्याची. आता बघा वर्ध्याच्या जागा ज्या आहेत जवळपास 165च्या आसपास जागा ज्या आहेत वर्ध्याच्या आलेल्या आहेत आणि बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सुद्धा थोड्या फार होत नाही, कमी प्रमाणात जागा आल्या, पण बुलढाण्याच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत अशी माहिती कळते. ठीक आहे. आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे, एकूण जर आकडेवारी बघितली आपण तर एकूण आकडेवारी 22,000च्या आसपास आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेची जागा आहे, काही महानगरपालिका नगरपालिकेची जागा आहे आणि काही खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत म्हणजे प्रायव्हेट सोसायटी ज्या आहेत त्यांच्या जागा आहेत. आणि विशेष म्हणजे आता 9 ते 12साठी एक आनंदाची बातमी आहे की 9 ते 12साठी रयत शिक्षण संस्थेची जाहिरात आलेली आहे. स्वामी विवेकानंद संस्था जी आहे त्याची जाहिरात आलेली आहे आणि अजून मराठा शिक्षण प्रसारक मंडळ त्यांची सुद्धा जाहिरात आलेली आहे. तर जर जाहिराती बघितल्या आपण तर 9वी ते 12वीसाठी सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्या चांगल्या जागा आलेल्या आहेत. 2-2.5 हजाराच्या आसपास किंवा 2,000च्या आसपास जागा ज्या आहेत ते येतात किंवा 1,500-2 हजार जागा ज्या आहेत ते भरतात आणि बाकी विथ इंटरव्ह्यूच्या जागा 9वी-12वीसाठी चांगल्या प्रमाणात येणार आहेत. तर 9वी ते 12वीसाठी सुद्धा चांगल्या प्रमाणात स्कोप असणार आहे शिक्षक पद भरती 2025 मध्ये. तर अशा प्रकारे हे जागांचे चित्र होतं आणि या पूर्ण गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर केल्या. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच जाहिराती आपल्याला पूर्णपणे आपल्या लॉगिनला उपलब्ध होतील आणि पसंती क्रम देण्याची सुविधा सुद्धा लवकरच मिळणार आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.